दादांची इच्छा होती ती खुली हवी ही आमची इच्छा आहे. अशा प्रकारचं कुठल्याही एकत्रीकरणाची चर्चा जर करत होते तर ते कुठलीही चर्चा भाजपशी चर्चा केल्याशिवाय करतील का? 13 दिवस होऊ द्या या बाबतीत मी स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगेन. या सगळ्या घटनेला किंवा सगळ्या चर्चांना सुनीत्रा वहिनी स्वतः निर्णय घेतील, त्या सक्षम आहेत. आम्हालाही राजकारण करायचं नाही, नाहीतर मी अनेक गोष्टी सांगू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावरून आता दावे प्रतिदाव्यांचा सिलसिला सुरू झालाय. शनिवारी खुद्द शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाविषयी दोन्ही पक्षात चर्चा सुरू होती असा दावा केला. त्यामुळे विलिनीकरणाच्या चर्चेनं जोर धरला होता. पण शरद पवारांचा तो दावा मुख्यमंत्री फडणवीसांनी खोडून काढला. मला एवढं माहिती आहे की आमच्या पक्षात आणि अजितदादांच्या पक्षामध्ये एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी याच्यात एकमत होता. तिन्ही मीटिंग झाली आणि निर्णय आत्ता जाहीर करायचा होता 12 तारखेला आणि ही तारीख अजितने दिलेली होती. पण दुर्दैवानं हा अपघात झाला. की समजा अजित पवार साहेब हे अशा प्रकारचं कुठल्याही एकत्रीकरणाची चर्चा जर करत होते तर ते कुठलीही चर्चा भाजपशी चर्चा केल्याशिवाय करतील का? त्यामुळे ते जर चर्चा करत असतील तर त्यांनी भाजपशी चर्चा केली असेल, ते करत नसतील तर वेगळी गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांच्या या प्रतिदाव्यामुळे विलिनीकरणाच्या चर्चेला आता राजकीय वळण लागलंय. खरं तर अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा विषय चर्चेत आला. आधी शरद पवारांच्या पक्षातील नेते आणि मग खुद्द शरद पवारांनी त्यावर भाष्य केलं. माणूस गेल्यानंतर खोटी शपथ तर घेऊ शकत नाही. मी अजितदादांची शपथ घेऊन सांगितलं की वस्तुस्थिती आहे, अजितदादा भावनिक आहे. मी फार जबाबदारीने बोलतो. ज्या वेळेला चर्चा होती त्यावर अजितदादा एकटे यायचे का व्हायचे. आमच्यासमोर सुनील तटकरे साहेबांना फोन झाला होता का? आता झाला होता. तसं होतं म्हणूनच नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, राष्ट्रवादीचे जे आमचे उमेदवार आहेत ते सगळे आम्ही घड्याळावर लढवण्याच्या संदर्भात निर्णय घेतला का? असाच घेतला का? विलिनीकरण होणार म्हणूनच घेतला होता, हे तरी मान्य करा ना. की विलिनीकरणाचा विषय अजितदादांच्याबरोबर आमची चर्चा चाललेली होती. अजितदादांच्या ज्या दिवशी गेले त्या दिवशी मी सगळ्यांना सांगितलं माझा त्यांचा जवळचा कसा संबंध आलेला होता, अलीकडे तर वाढलेला होता, हे सांगण्याचा उद्देश होता. आता मी त्याच्यावर काल मला ज्यांनी विचारलं त्यांच्यासमोर आता बोललेलो आहे, तर त्यावर बोलण्याची आवश्यकता मला आहे असं मला वाटत नाही. मला म्हणले हर्षवर्धन आता हे संघर्ष बाद झाला, संघर्षाचं राजकारण करण्यापेक्षा एकीचं विकासाचं राजकारण आपण करू. गावगावचा कार्यकर्ता तुमचा असेल, माझा असेल, मामांचा असेल, आणखीन कोणाचा असेल, हे किती वर्ष आपण एक आपसात हे दुष्पष्ट ठेवणार? हे आता कुठेतरी थांबलं पाहिजे. ही भूमिका त्यांनी मांडली, आम्ही त्याला दुजोरा दिला. त्या पूर्ण प्रक्रियेमध्ये गेल्या 3 ते 3.5 महिन्यामध्ये मी स्वतः होतो. अनेक वेळा दादांना मी भेटलो होतो. दादांबरोबर काय संभाषण झालं, कसं झालं हे आज या ठिकाणी मी सांगणार नाही. 13 दिवस होऊ द्या या बाबतीत मी स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगेन. एकीकडे शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांकडून विलिनीकरणाच्या बैठकांविषयी दावा केला जातोय, तर दुसरीकडे दादांच्या राष्ट्रवादीकडून तो फेटाळण्यात आलाय. आमचा निर्णय इंडे बरोबरचा ठाम आहे. आता विलिनीकरणाची चर्चा का कुणी 2 दिवसात सुरू केली मी काय बोलणार नाही. विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये मी आज नव्हे तर गेल्या अनेक वेळेला हे स्पष्ट केलं, एनडीच्या सोबत आम्ही आहोत, एनडीच्या सोबत आम्ही कायम राहणार आहोत. हे दादा असतानापासून मी वक्तव्य केलं आहे आणि ते सर्वांना ज्ञात आहे. आणि मी कुठलीही गोष्ट दादांच्या परवानगीशिवाय केलेली नाही. त्यामुळे एनडीमधला आमचा सहभाग हा कॉन्शियस निर्णय आमचा पक्षाचा सामुदायिकरित्या होता. त्यांना एवढा दावा करायचा उतवळेपणा का आलाय? एवढा उतवळेपणा आजच का? ज्या वेळेला दादा हयातीत होते, दादांना तुम्ही कधी कुणी चांगल्या पद्धतीनं पाहिलं? कुणी का दादांना तुम्ही महाराष्ट्रात सुद्धा तुम्ही पक्षाचा अध्यक्ष करून नाही पाहिले? मुख्यमंत्री म्हणून दादांचं स्वप्न तुम्ही पूर्ण करण्याकरता का नाही एकवटले?
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा विषय चर्चेत येण्यामागे गेल्या काही महिन्यातली राष्ट्रवादीची चवळी कारणीभूत आहे. आधी महापालिका आणि मग जिल्हा परिषदेची निवडणूक एकत्रितपणे लढवण्याचा निर्णय दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतला होता. या दोन्ही निवडणुकीची सूत्र ही अजित पवारांच्या हाती होती. त्याचवेळी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली होती. पण दोन्ही बाजूच्या प्रमुख नेत्यांनी त्यावर थेट भाष्य करणं टाळलं होतं. पण आता अजित पवारांच्या निधनानंतर यावरून दाव्या प्रतिदाव्यांची जणू स्पर्धाच लागलीय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.